हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बाप्पा जरी घरी गेले असले, तरी त्यांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबतच असतो. बाप्पा गेलेत, पण ह्या 10 दिवसांमध्ये कपड्यांचा मात्र खूपच सारा पसारा झाला आणि बाहेर वातावरण सुद्धा पावसाचं होतं. त्यामुळे कपडे 2 दिवसापासून सुकतच नव्हते. म्हणूनच मी रात्री झोपण्यापूर्वी ना, हा जो काही हॉलमधला फॅन आहे, तर तो जरा खाली आहे. तर सगळे कपडे गोळा केले आणि सगळे इथे सोफ्यावर, त्यानंतर फरशीवर, स्टँडवर म्हणजे मला जिथे-जिथे जागा भेटेल ना, तिथे-तिथे मी सगळे ना पसरून ठेवले होते आणि फॅन मात्र फुल करून दिला होता. त्यामुळे सकाळी उठल्यावर आहे ना, भरपूर कपडे होते ना, तर ते सुकले आणि थोडे काही जे कडक जीन्स वगैरे होते, तर ते थोडेसे ओललेच होते. आता बाप्पा गेलेत, पण मी अजून काही डेकोरेशन किंवा ती पूजा वगैरे आहे ना, ते काही उचललं नव्हतं. ज्या दिवशी बाप्पांचं विसर्जन होतं, त्या दिवशी पूजा किंवा डेकोरेशन वगैरे सगळं काढायचं नसतं. त्यामुळेच मी ते काही आवरलं नाही. आता आज जर जमलं, तर ते मी आवरणार आहे आणि नाही जमलं, तर मी ते उद्याच करणार आहे. कारण घरामध्ये ना, छोटा-छोटा पसारा खूप सारा होता. म्हणजे इकडची वस्तू तिकडे, तिकडची इकडे असं सगळं होऊन गेलं होतं. आणि म्हटलं नाही आज आपण ज्या काही वस्तू इकडे-तिकडे झालेल्या आहेत, त्या व्यवस्थित त्याच्या जागेवर प्रॉपर असं ठेवून देऊयात, म्हणजे व्यवस्थित आवरून घेऊया. आणि या 10 दिवसांमध्ये काय होतं ना, थोडा असा पसारा होतोच. बाप्पा येतात, त्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये ना खाली जाणं, वरती येणं आणि बाकीच्या गोष्टी काहीच आवरण्यामध्ये ना लक्षच नसतं. आणि हे प्रत्येकाच्या घरामध्ये झालंच असेल. थोडंसं घराकडे दुर्लक्ष होतं. आता काय होतं ना, एक काम जर करायला गेलो ना, दुसरीकडे आपलं दुर्लक्ष होतच होतं. तर तसंच काहीसं झालं. घरामध्ये अशा किरकोळ छोटे-छोटे असे कामं आहेत, जे खूपच छोटे आहे, खूप कमी वेळ लागतो, पण ते आज मला करायचे आहे. तर तेच करून घेऊयात आणि डेकोरेशन मात्र आज काही माझ्याकडनं झालंच नव्हतं. तर ते मी आता उद्याच काढणार आहे. पण बाकीचं सगळं जे काही घर आहे ते मी प्रॉपर आवरून घेतलं. तर आज आहे संडे म्हणजे विसर्जनानंतरचा दुसरा दिवस. तर त्या दिवशी ना सगळे जे काही नॉन-व्हेज लव्हर आहेत ना, तर ते नॉन-व्हेजच खाणार असणार. तर त्यामुळेच अहो सुद्धा आज नॉन खाण्यासाठी त्यांच्या मित्रांबरोबर बाहेर गेलेले आहेत आणि आज आम्ही तिघंच घरी आहोत. तर आज मी ना स्वयंपाक भाजी-पोळीला डायरेक्ट सुट्टी दिली. कारण आठवड्यातून हा एकच दिवस भेटतो. कारण आमच्या घरामध्ये ना फक्त भाजी-पोळी जास्त केली जाते. त्यामुळे असं बाकीचं चटर-पटर किंवा चटपटीत जे खाणं असतं ना, ते काही खायला भेटतच नाही आणि मग एकटीसाठी कशाला बनवायचं नाही का, असंही होऊन जातं. तर मस्त आमच्या तिघांसाठी मस्त मी ना मॅगी बनवली. मॅगी संपलेली होती. आरुषला म्हटलं, "जा खाली येऊन घेऊन ये." तर मस्त 2 मोठमोठे पॅक त्याने आणले होते आणि तेवढी सगळीच मी मॅगी आज बनवली. तर आम्ही सगळेजण तिघं जणं मस्त पोटभर आज मॅगी खाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र मी खिचडी लावली. जी काही आपण पेशंटला बनवतो ना, मुगाच्या डाळीची मस्त, तर तीच खिचडी मी आज बनवणार आहे. कारण ती सुद्धा खाण्याची आज मला क्रेव्हिंग झाली होती. मस्त अशी यम्मी, यम्मी. फक्त मला स्पायसी खायची होती. तर त्यामुळे मी जास्त मिरची त्यामध्ये ॲड केली आणि एकदम म्हणजे त्यामध्ये बटाटा नाही, कांदा नाही, काहीच नाही. फक्त जे काही जिरं, मोहरीची फोडणी, मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे सुद्धा ॲड केले आणि मस्त आपलं तांदूळ, इंद्रायणी तांदूळ मी वापरत असते. तर इंद्रायणी तांदूळ आणि मुगाची डाळ त्यामध्ये टाकली आणि दुसऱ्या बाजूला मी खिचडी सुद्धा बनवायला घेतली. पण आहे ना, भाजी-पोळीचा स्वयंपाक मात्र लवकर होतो. हे जे काही चटर-पटर आपण बनवतो ना, त्याला खूप सारा वेळ लागतो आणि ना, आधी सुचतच नाही काय बनवावं, काय बनवावं, काय खावं अशामध्येच भरपूर वेळ आपला चालला जातो आणि त्यानंतर मग खूपच भूक लागायला लागते आणि नंतर आपण बनवायला चालू होतो. तर असं होऊन जातं आणि त्यामुळे ना, कधी-कधी तर मला असं वाटतं, की नको बरी आपली ती भाजी-पोळी असते ना, तीच बरी असते. पटकन होते आणि जास्त झंझट पण करत बसावी नाही लागत. पण मग जिभेचे चोचले कोणी पुरवावे नाही का? स्वतःच मी आज स्वतःला अशी मस्त ट्रीट दिली. जे मला हवं होतं ते मी बनवून खाल्लं. आता मॅगी आणि ते शिजेपर्यंत राईस म्हणजे भात होईपर्यंत आहे ना म्हटलं जे काही भांडे होते तर ते मी लावायला घेतले. आता हे भांडे जी काही मोठी पाटी ना, ते भांडे कालचे दुपारचे भांडे आहेत आणि जे काही छोट्या टप्पामधल्या आहे ना ग्रीनवाल्या, तर ते रात्रीचे भांडे आहेत. कारण मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं कारण मला काहीच काम आवरायची अजिबात इच्छा नव्हती, मूडही नव्हता आणि घरामध्ये खूप सारं बोर होत होतं. कारण काल बाप्पा गेले, तर त्यामुळे मी फक्त जे काही भांडे किचनवर होते तेवढेच घासले. बाकी काही म्हणजे काहीच पसारा आवरला नव्हता. त्यामुळे इतके सारे भांडे ना मला लावायचे होते आणि सकाळपासून मी त्यांना बघत होती आणि ते बघूनच मला इतका कंटाळा येत होता, की किती भांडे आहेत, किती वेळ लागेल आणि एकतर भांडे लावण्याचा ना मला खूप सारा कंटाळा येतो. भांडे लावणं आणि कपड्यांच्या घड्या करून कपाटामध्ये ठेवणं. कारण ते सगळं सेपरेट करावे लागतात, मग व्यवस्थित ठेवावे लागतात आणि थोडं बोरच होऊन जातं. भांडी घासायला, कपडे धुवायला काहीही वाटत नाही, पण ते व्यवस्थित ठेवायला ना खूप कंटाळा येतो. तर चला, आता ज्या काही 2 कढया होत्या ना, तर त्या लोखंडी कढया मी आमच्या इथे गंगा जी आहे ना, तर तिथनं आणलेल्या आहेत त्या 2. मला कानाच्या कढईची पण हौस होती म्हणून मी ती एक आणली आणि प्लेन जी होती तर ती एक आणली. तर अशा 2 माझ्याकडे लोखंडी कढया आहेत आणि अजून एक छोटी आहे, जी काही मेहंदी भिजवण्यासाठी आपण वापरतो ना, तर ती सुद्धा एक कढई आहे.
स्टीलची माझ्याकडे एकच कढई आहे आणि बाकीच्या सगळ्या ॲल्युमिनियमच्या कढया आहेत आणि त्या एकातला एक सेट असतो ना, तशा आहेत आणि हे सगळे भांडे माझे लग्नाचेच. आणि मला एक मागे कमेंट पण आली होती, की "तू स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करायचा." खरं सांगू, तुमचं खरंच बरोबर आहे आणि खरंच स्टीलचेच भांडे यूज केले पाहिजे, ॲल्युमिनियम वगैरे नाही केले पाहिजे. पण आता हे सगळे भांडे ना लग्नातले. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी ते खूप दिवसांपासून वापरते. त्यामुळे त्या कढयांची जी काही अटॅचमेंट आणि जी सवय झालेली आहे ना माझी, तर ती काही मोडतच नाहीये. मी कितीही म्हटलं ना, तरी माझा हात त्या कढयांकडेच चालला जातो. तर आणि असं आहे ना, आपला लेडीजचा भांड्यांमध्ये किती सारा जीव असतो. एक तर कोणाला देऊशी वाटत नाही आणि असं टाकून पण देण्याची अशी इच्छा होत नाही. त्यामुळे मग मी बघू, मागे-पुढे मग थोडंसं चेंज करेल स्टीलच्या कढया वापरायला किंवा स्टीलचे भांडे सगळ्यात जास्त वापरण्याचा प्रयत्न करेल. पण सध्या हळू होईल ते. त्यानंतर मी सगळे भांडे जे होते, तर ते मस्त इथे लावून दिले. सकाळपासून या भांड्यांना बघून मला इतका कंटाळा येत होता लावण्याचा, की काय सांगू तुम्हाला. पण मी आता जेव्हा मॅगी आणि खिचडी होत होती ना, तर त्याबरोबर मी ना रेस्ट लावली होती थोडीशी. अशा काहीतरी ट्रिक्स आहे ना वापरून आपली कामं आपण पटपट करू शकतो. जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं एका, की टायमिंग बरोबर रेस्ट लावायची किंवा एखादा टायमिंग सेट करायचा आणि त्या टायमिंगमध्ये आपलं हे काम आवरलंच गेलं पाहिजे. अशा काही ट्रिक्स वापरून आहे ना, आपण आपली कामं जी आहेत, तर ती पटापट करू शकतो. पहिलं म्हणजे मस्त आपल्या आवडीचे गाणे लावून द्यायचे. दुसरी ट्रिक जर म्हणायला गेलं, तर काहीतरी टायमिंग सेट करायचं. ह्या टायमिंगमध्ये माझं हे काम आवरलं गेलं पाहिजे. आणि तिसरी टिप तर अशी आहे, की काहीतरी एखादी भाजी होते, तर जसं मी मॅगी आज बनते आणि तेवढ्या वेळामध्ये माझी जी काही भांडी आहेत ना, ती लावलीच गेली पाहिजे. असं काहीतरी ना रेस किंवा अशी कॉम्पिटिशन लावायची. आणि आजकाल कसं आहे ना, सगळ्यांना कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला सगळ्यांनाच आवडतं आणि सगळ्यांना विनरच व्हायचंय. त्यामुळे मग असं काहीतरी करायचं आणि आपण जिंकायचं. तर मी तसंच केलं होतं. मॅगी होईपर्यंत भांडे लावून दिले आणि फायनली मीच विनर झाली. पटकन भांडे लावून दिले आणि माझं कामही झालं, माझा कंटाळाही दूर गेला आणि एक आनंद पण भेटला, की चला मॅगी होईपर्यंत माझे भांडे पण लावून गेले. तर अशा काहीतरी छोट्या-मोठ्या ट्रिक्स मी ह्या निर्माण करत असते किंवा असं तयार करायच्या आणि आपणच आपल्या बनवायच्या आणि आपणच त्या एन्जॉय करायच्या. तर असं काहीसं मी करत असते घरामध्ये. तर चला इथे मॅगी मी आम्हा तिघांसाठी घेतली. मस्त ती खाल्ली पोटभर आणि ती खाण्यापर्यंत आहे ना, आमची इकडे खिचडीसुद्धा रेडी होती. आता खिचडी मी एकटीच खाणार आहे, कारण त्या दोघांना पण खायची नव्हती. तर ही मस्त गरमागरम खिचडी घेतली. त्यावर मस्त तूप टाकलं, जे काही आपण घरगुती साजूक तूप असतं ना, तर ते मस्त टाकलं आणि जे काही लोणचं असतं विकतचं, तर त्याबरोबर तिलासुद्धा एन्जॉय केलं. आज पोटभर असं मी माझ्या आवडीचे पदार्थ खाल्लेत आणि माझ्या मुलांना आहे ना, कधीही जर आपण म्हटलं, की पिक्चर बघत बसतात, तर ते नेहमी हा पीटर रॅबिटच पिक्चर बघतात. खरंच खूप छान पिक्चर आहे. आम्हाला सुद्धा कंटाळा येत नाही तो बघायला. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर तो बघतच असतो. आणि घरामध्ये जर लहान मुलं असले ना, तर ते जे बघतात ना, तेच आपल्याला बघावं लागतं. जर ते कार्टून बघत असतील किंवा कार्टूनचे जे काही मूव्ही असतात ते बघत असतील, आपल्याला तेच बघावे लागतात. जर ते म्हटले, की तुम्ही तुमचं बघा, तर तेव्हाच आपण रिमोट घ्यायचा, एखादा मूव्ही, सीरियल वगैरे बघत बसायची. नाहीतर आजकाल कसं आहे ना, मुलांचंच राज्य असतं घरामध्ये. आपलं तर काही चालतच नाही. तर आमची इथे छान अशी पोटपूजा झाली. त्यानंतर किचन वाटा क्लीन केला. भांडे होते ते पण घासून वगैरे घेतले. आजचं आमचं कपड्यांचं मशीन झालं होतं. मग आता ते कपडे वाळत टाकण्यासाठी इथे मला जागाच नव्हती. तर मी काय केलं, जे काही कपडे सुकलेले होते ना, ते सगळे सोफ्यावर फेकत होती. आता या कपड्यांच्या घड्या मात्र मी इथेच मुलांची गंमत बघत, त्यांच्याशी मस्त गप्पा मारत आणि जे काही ते कार्टून किंवा मूव्ही लावतील ना, तर ते बघतच मी ह्या सगळ्या कपड्यांच्या मात्र इथे घड्या करून घेणार आहे. आणि बाप्पा गेलेत ना, इतकं उदास आणि इतकं बोर होत होतं आणि घरातही खूप सारी कामं होती. छोटी-छोटी पण खूप मोठमोठे कामं होते. सगळ्या घरामध्ये नुसता पसारा दिसत होता. बेडरूममध्ये मी या 10 दिवसामध्ये जी काही ज्वेलरी, ज्या काही साड्या घातल्या होत्या, मंगळसूत्र असू द्या, बँगल्स असू द्या, तो सगळा पसारा मी ड्रेसिंग टेबल समोर आहे ना, सगळा मांडून ठेवला होता. ड्रॉवरमध्ये ठेवून दिला होता. तो सुद्धा पसारा मी आवरून घेतला. त्यानंतर मुलांच्या रूममध्ये सुद्धा खूप सारे कपडे, त्यानंतर ज्या काही ॲक्टिव्हिटी झाल्या, तर त्याचा पण पसारा होता. तो पण आवरला. त्यानंतर मग किचनमध्ये आली. किचनमध्ये सुद्धा मी जे काही भांडे होते, इकडच्या वस्तू तिकडे करायच्या, तर ते सुद्धा पसारा आवरून घेतला आणि नंतर फायनली शेवटचं काम ते जे होतं, तर ते होतं हॉलमध्ये. आजचं मशीन झालं होतं थोडीशी जागा करून आणि कपडेसुद्धा सुकत ठेवले, जे मी तुम्हाला पुढे सांगितलंच. आणि त्यानंतर जे काही कपडे मी सोफ्यावर मस्त फेकले होते घड्या करण्यासाठी आणि त्याच्या घड्या करायला मी इथे घेतल्या. मी कामं करते, पण हे तिघं जण मस्त इथे मजा करताय आणि ते बघून मला आहे ना खूप कसंतरी होत होतं. जेलसी फील होत होतं, की मी काम करते आणि हे सगळे मजा करताय. पण अहो म्हटले, की मी काल खूप थकलोय त्यामुळे मला आराम करू द्या आणि मुलं तर काही घड्या करण्यापेक्षा माझं काम वाढवणार त्यामुळे मी काही त्यांना सांगणारच नाही. आता ही सगळी कामं आहे ना, मी सोडून कोणीही करणार नाही हे मला चांगलंच माहिती. त्यामुळे मी माझी कामं मात्र त्यांच्याशी गप्पा मारत करून घेतलं.
त्यानंतर हे सगळे कपडे मी कपाटामध्ये ठेवून दिले. असा मस्त गरमागरम चहा करून पिला आणि असा संपवला मी माझा आजचा हा दिवस. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करा. कमेंट्स करायला अजिबात कंटाळा करू नका. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. बाय बाय.